मुक्ताईनगरमधील मतदान केंद्राबाहेर गोंधळ झाला। मतदारावर बोगस मतदान केल्याचा आरोप आहे। चंद्रकांत पाटलांना मतदान केंद्राबाहेर काढण्याचा प्रयत्न असून रक्षा खडसेचे आणि पाटलांचे कार्यकर्ते आमने-सामने आले। संतोष बांगर यांनी हिंगोलीचा बिहार केलाय। संतोष बांगरांची आमदारकी निवडणूक विभागाने रद्द करावी अशी मागणी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख देशमुख यांनी केली। मुक्ताईनगरमध्ये पुन्हा गोंधळ झालाय। रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील पुन्हा आमने-सामने आले। भाजपच्या उमेदवारांना अडवल्याचा विरोधकांवर आरोप आहे। विरोधी पक्षाकडून धमकावलं जात असल्याचा आरोप रक्षा खडसे यांनी केला। रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत राडा झाला। गोगावले जाबरे समर्थकांमध्ये हाणामारी झाली। सुशांत जाबरे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। चंद्रपूरच्या राजुरामध्ये पैशाचं वाटप करण्यात आलं। पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। भाजप उमेदवार पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। जिंतूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। इतर जिल्ह्यातून आणि ग्रामीण भागातून बोगस मतदान करण्यासाठी लोक आणले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या ठिकाणी हाणामारी झाल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर वाद मिटला। ठाण्यातील शिवसैनिकांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय। कोपरी 5 पाखाडीतील पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही प्रवेश केलाय। नगर परिषद निवडणुकीचं नियोजन 2 महिन्यांपासून केलं। परळीत मुक्काम ठोकून होते असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलंय। जनतेची आम्हाला साथ आहे, विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जालन्यातल्या तिन्ही नगर परिषदेत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होती। राक्षसी पद्धतीची धनशक्ती कधीच पाहिली नाही। लोकांची मतं विकत घेणं योग्य नाही असं वक्तव्य पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी केलं। साताऱ्याच्या प्रभाग क्रमांक 5 मधील निवडणुकीला गालबोट लागले। शिवसेना कार्यकर्त्याला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। 50 ते 60 जणांच्या टोळक्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। शिवसेनेच्या निलेश मोरेंनी भाजपच्या विजय देसाईंवर आरोप केला। परभणीत आजी माजी आमदारांमध्ये बाचाबाची झाली। आमदार राजेश विटेकर आणि माजी आमदार व्यंकटराव कदम यांच्यात बाचाबाची झाली। मतदारांचे फॉर्म भरण्यावरून वाद झाला। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटवण्यात आला। निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या म्हणजे दोष आहे। निवडणुकीमध्ये गोंधळाची अवस्था निर्माण झाली असं वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं। राज ठाकरे बुधवारी संजय राऊतांची भेट घेणार आहे। भांडूपमधील निवासस्थानी जाऊन भेट घेतील। राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करणार आहेत। मतचोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला। संसद परिसरात विरोधकांनी एसआयआर आणि मतचोरीच्या मुद्द्यावर जोरदार निदर्शनं केली। सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते आक्रमक झाले।